नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत जालना जिल्ह्यामध्ये वनारशी या ठिकाणी देवस्थान आहे, त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळतील। तर काही थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। एका निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे। वनारशी तालुका अंबडमध्ये, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये हे मंदिर आहे। बघू शकता, एकदम मोठं मंदिर आहे। या ठिकाणी आपण 12 ज्योतिर्लिंग आपण या मंदिरात बघणार आहोत। तर बघू शकता, निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे। तर बघू शकता, आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत। तर बघू शकता मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत मंदिराजवळ। आतमध्ये एंट्री करणार आहोत आपण मंदिराच्या। तर बघू शकता, हे आहे अंबड तालुक्यातील वनारशी हे देवस्थान। एकदम निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे। बघू शकता मित्रांनो, हे मंदिर आहेत, यांचे अजून काम चालू आहे। साइडला देखील 2 मंदिराचे अजून काम चालू आहेत। तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। बघू शकता, एकदम शांत वातावरण। मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये एक विहीर आहे, बघू शकता। चांगली स्वच्छता आणि इथं सोय पण चांगली व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकता, ही मंदिराची विहीर आहे। मित्रांनो, आपण जालना जिल्ह्यातील असाल तर नक्कीच आपल्याला हे देवस्थान माहितीच असेल। श्री क्षेत्र वनारशी परडा गावाजवळून एकदम जवळ आहे, अर्धा किलोमीटरवर। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, नंदी आणि महादेव आहे समोर। बघू शकता, दर्शनासाठी आपण आलो आहोत। याच्या साईडलाच मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग आपण आज बघणार आहोत। हे महादेवाचं मंदिर आहे। एक अंबड पासून एक 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। अंबड ते परतूर हायवे रोडला हे मंदिर आहे, देवस्थान आहे। बघू शकता मित्रांनो, साईडला आपण मंदिर आहेत, आपण ह्या मंदिरात जाणारच आहोत। बघू शकता मंदिराचे काम।
संत ज्ञानेश्वराची मूर्ती या ठिकाणी आहे, बघू शकता संत ज्ञानेश्वर महाराज. आणि साईडला जे मंदिर आहे तिथे संत तुकाराम महाराजाची मूर्ती आहे, मंदिर आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, साईडला आपण आता जात आहोत. 12 ज्योतिर्लिंग आपण बघणार आहोत. या साईडला आपण जे मंदिर आपण बघत आहात, पूर्ण जे मंदिर आहेत 12 ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये आहेत, बघू शकता. हे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे हे शिखर आहे वरती मंदिराचे. तर आपण एक एक ज्योतिर्लिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघू शकता श्री सोमनाथ हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. अशा प्रकारे हे ज्योतिर्लिंग आहे, बघू शकता मित्रांनो. प्रत्येक ज्योतिर्लिंग हे वेगवेगळे आहेत. साईडला जे आहे श्री मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे. साईडला जे आहेत मित्रांनो श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, बघू शकता. श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग, त्या साईडला श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, श्री साईडला श्री भीमेश्वर ज्योतिर्लिंग आहे, बघू शकता. ज्योतिर्लिंग मित्रांनो, एका ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे हे मंदिर जालना जिल्ह्यामध्ये आहे. श्री विघ्नेश्वर ज्योतिर्लिंग, श्री ओंकारेश्वर मंदिर, बघू शकता. साईडला श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्याच्या साईडला श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग. मित्रांनो, आपण केदारनाथला जर गेला असाल तिथे पण असेच ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळतील, सेम टू सेम. श्री घृणेश्वर ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, अशाप्रमाणे वनारसी या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळतील एकाच मंदिरामध्ये. जालना जिल्ह्यातील एकमेव मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एका मंदिरामध्ये आहेत, एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो, आपण जर गेला नसाल तर नक्कीच एक वेळा भेट द्या, नक्कीच द्या. कारण की या ठिकाणी गेल्यानंतर माणसाचं मन एकदम प्रसन्न होतं. एकदम निसर्गरम्य वातावरण, स्वच्छता आणि गावापासून अंतरावर असलेलं, एकांत असलेलं हे मंदिर. तर मित्रांनो, आपण आता जात आहोत. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.